येऊ देत. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात आणि या सामन्याला करूया सुरुवात. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू गोलंदाज ऋषभ राईट अमाउंट द विकेट. यॉर्कर पहिला चेंडू. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर अगदी जर आपण विचार केला तर लसित मलिंगा सुरुवातीला आपण बघितलं होतं. श्रीलंकेमध्ये खेळत असताना अनेक वर्ष क्रिकेट खेळला. त्यानंतर इंडियन क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह कन्सिस्टंटली यॉर्कर करण्याचं काम. त्यानंतर जर आपण विचार केला तर नवदीप सैनी आला होता. काही वर्ष त्याने सुद्धा गाजवलं आणि असे अनेक नवीन खेळाडू आलेत अगदी कन्सिस्टंटली यॉर्क करण्याचा प्रयत्न करतात. पहिला चेंडू अगदी सफल यॉर्कर. ऋषभ शेल्डनकरला आपण बघतोय टायगर लेन सासवणे संघाचा सर्वोत्तम खेळाडू. पहिलं षटक त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. थोडस रनअप घेत असताना चुकतोय, मात्र आधीच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेचा फटका ऑन दी राईज, ऑन दी अप, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा. इट्स अन ह्यूज वन. षटकार. कमाल. फलकावरती क्रॅकिंग अटॅकिंग सुरुवात आपण बघितलं होतं गेल्या सामन्यामध्ये. अशाच पद्धतीनं ऋषभ आणि विश्वेशनी सुरुवात केली होती. मात्र या मैदानावरती शिवबा शिवरे चा फलंदाज स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे दाखवत षटकार मारून सुरुवात करतोय. यापेक्षा चेंडूवरती मात्र नशिबाची साथ आणि चेंडू जातोय लॉंग शॉटच्या दिशेला. सीमारेषा पार येतोय नशिबाची साथ मिळणारा चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. अशी गीतं तुम्ही जर आम्हाला ऐकवली तर नक्कीच आमचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्याचबरोबरीने आपण पाहूयात ऋषभची जबरदस्त गोलंदाजी. या ठिकाणी नशिबाची साथ होती. यावेळेचा फुलटॉस स्वतःवरती नाराज होता, मात्र नशिबाची साथ यावेळी ऋषभकडे आणि मैदानावरती फार मोठी विकेट. कमांड डीजे मास्टर. फलंदाज रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी आहे. कारण आपल्या अलिबाग तालुक्यातील बरेच लेजेंडरी क्रिकेटर काका आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना बघितलेत. आणि आज 40+ स्पर्धा जर तुम्ही बघाल तर विनोद वाटकरे कॅप्टन सुद्धा आहेत. मी नक्की आवर्जून म्हणतोय शिवरेला बिलॉंग करणारा पिंट्या पाटील सुद्धा 40+ संघामध्ये खेळताना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे भूषण. हा चेंडू खराब होता, मात्र ऋषभ याला सुद्धा माहिती होतं ही विकेट किती महत्वपूर्ण होती आणि फलंदाज नाखुश होऊन मैदानावरून परतलाय. कारण या चेंडूवरती मॅक्झिमम 6 रन्स मिळाले असते, मात्र ऋषभने बाउन्स बॅक केलाय. हे फार महत्वपूर्ण आहे. हा कमबॅक करणं ही ऋषभची जिद्द आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दर्शवायची होती. डायरेक्ट हिट जर आला असता तर काम तमाम झाला असता. एक धाव अत्यंत
सावधरित्या पूर्ण केली. इट्स अन रिस्की अँड चिकी सिंगल. मैदानावरती जर आपण विचार केला ही रिस्क घेतली जरूर गेली. दोन्ही फलंदाज सावध होते. चेंडू जोपर्यंत येईल तोपर्यंत धावफलकावरती एक धाव. 12 धावा आल्यात. ऋषभच्या नावावरती एक विकेट. हा चेंडू खराब आहे. लेगशिक्सच्या बाहेर गेलाय. पंच नाखुश आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर लेगशिक्सच्या बाहेर गेला. आतापर्यंत अत्यंत चांगली लयबद्धता रिदम प्राप्त केलेल्या ऋषभने यावेळेचा चेंडू क्या बात आहे. कमालीचं कमबॅक आहे. चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा बनल्या 13. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाची सांगता आपण बघितली. माझे साथी गुणलेखक आमच्या बाजूला बसलेत. 13 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या चेंडूवरती एक धाव होती. त्यानंतरच्या चेंडूवरती 6 धावा आल्या. त्यानंतर एक चौकार. त्यानंतर विकेट. त्यानंतर एकेरी धाव. त्यानंतर वाईट चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. पहिलं षटक संपला. तर अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि अशा रीतीने जर पूर्ण सामन्याचा अनालिसिस केला तर 3 षटकांच्या अंती 40 धावा जर मैदानावरती पाहायला मिळाल्या तर मात्र इट्स अन डिफेंडेबल टोटल. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये असणारे फलंदाज त्यांची फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. अगदी शेवटपर्यंत ते सामना घेऊन जाऊ शकतात. त्यामुळेच या ठिकाणी शिवपाश्वर संघाला धावा बनवाव्या लागतील. भीमर चेंडू मैदानावरती आला. 2+1. मित्रांनो, सामना खेळत असताना बाकी सर्व नंतर मात्र आपली स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. कारण जर तुम्ही या ठिकाणी मैदानावरती तंदुरुस्त असाल तर तुम्ही अशा अनेक क्रिकेटचे सीझन खेळाल. मात्र एखादी इंजुरी जर तुम्हाला झाली आणि ती तुम्हाला भारी पडली तर मात्र तुमच्यावरती तुमचं अख्खं कुटुंब अवलंबून आहे. याचा विचार करून क्रिकेट खेळा. कारण आपल्या घरी आपण केलेलं काम याच्यावरती आपला परिवार अवलंबून असतो. त्यामुळे सीट सलामत तर पगडी 50 हे लक्षात ठेवा. पंधरा धावा आल्यात. 15 ऑन स्कोरबुक. यानंतर असेल फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. संधी असेल फलंदाजाकडे. विश्वेश अगदी एक्सप्रेस गतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं, मात्र या चेंडूवरती पूर्णतः नियंत्रणामध्ये. प्रतिस्पर्धी संघासमोर विश्वेची गोलंदाजी आक्रमक गोलंदाजी म्हणूयात. ॲट अ माउट द विकेट. यावेळेचा फटका सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि प्रशांत कोणती चूक करणार नाहीये. अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक या संघामधील. चांगली कॅच, चांगला झेल. कम ऑन डीजे मास्टर. डीजे मास्टर जरा लवकर या, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सूचित यासाठी करतोय कारण यानंतर पूर्णतः बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यानंतरची ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. पहिला इनिंगचा खेळ सुरू आहे. शुभ आशिवरे विरुद्ध मैदानावरती संघ उतरलाय टायगर लेन सासवणे. प्रथमतः या ठिकाणी नाणेफेक जिंकली होती टायगर लेन सासवणे संघानं
आणि आमंत्रित केले शिवपाशुरे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. 15 धावा धावफलकावरती बनल्यात. विश्वेशने विकेट प्राप्त केल्या, ब्रेक थ्रू मिळवून दिला. आतापर्यंत 2 विकेट्स गेल्यात. ऋषभला 1 विकेटची सफलता मिळाली होती. हाऊस दॅट. पंचांचा निर्णय ओके, नॉट आउट. तीन चेंडू बाकी आहेत. विश्वेशची जबरदस्त वेगाची गोलंदाजी. जावेद सापुल क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला भेदून चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट. धन्यवाद डीजे मास्टर. याचा आवाज आपण ऐकला प्रीत भंडारे यांचं गीत. अशी अनेक गीतं आहेत, मात्र हे गीत सर्वांचं फेवरेट गीत लावल्याबद्दल आपला आभार. आलावंत कार्पेट चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल. तो क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला स्थित आहे. मिडॉनला चेंडू येईल, तोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न होईल आणि अगदी तोपर्यंत धावफलकावरती धाव सुद्धा पूर्ण. 22 धावा धावफलकावरती आल्यात. विश्वेशची जबरदस्त वेगाची गोलंदाजी आणि या गोलंदाजीवरती एक फटका सुद्धा आलाय. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आलावंत कार्पेट चेंडूवरती. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करेल अगदी तोपर्यंत. पुन्हा एकदा एकेरी धाव. 23 धावा आल्यात. 2 षटकं मैदानावरती पूर्ण झालीत आणि आता मात्र एक अंतिम षटक या ठिकाणी येणं बाकी असेल. एका षटकामध्ये किती धावा येतील? मी म्हटलं होतं सुरुवातीला सामन्याच्या 40, 45, 50 धावा होऊ शकतात, कारण तब्बल 4 षटकांमध्ये टायगरलेन सासवणेने गेल्या सामन्यामध्ये 70 धावा लावल्या होत्या. 23 मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, या षटकामध्ये 10 आल्या आणि तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्यात. तेवीस धावा लागल्या. 23 ऑन स्कोर बुक. ज्या पद्धतीने आपण साऊथ आफ्रिकेचं मॉर्निंग मार्कलला पाहिलं होतं गोलंदाजी करताना, अगदी त्याच पद्धतीनं तिची हाईट आपण मेंटेन करताना बघतो. शुभम त्याची गोलंदाजी रिलीज करण्याचा शैली आणि त्याची हाईट या बऱ्याचशा गोष्टी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात ठेवलाय आणि वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या दिशेला ठेवलाय. एक वाईडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेत क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेट. यावेळेचा फटका नाही थांबणार चेंडू. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. बिग 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 षटकार. पांडू नावाचा चित्रपट, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांचा अभिनय आणि दादा गोंडके यांना ट्रिब्यूट करणारा चित्रपट आला होता मराठी सिनेसृष्टीमध्ये. अनेक कोटी रुपये सिनेमाने कमवले सुद्धा काका. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. शॉट ऑफ द लेग चेंडूचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतलाय आणि शुभमला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. 29 धावा धावफलकावरती आल्यात. 29 ऑन स्कोरबुक. या सामन्यामध्ये आपण बघतोय हा रंगतदारपणा मित्रांनो असाच वाढत जाणार आहे. डीजे मास्टरची मोलाची साथ देखील आम्हाला सर्वांना पाहायला मिळते. पाच चेंडू अद्याप इनिंग मधील बाकी आहेत. 29 धावा धावफलकावरती बनल्यात
आणि अजूनही जर आपण काका विचार केला या सामन्यामध्ये, दर्शन डाकी यासाठी पारितोषिक आहे, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक इम्रान भाईजान म्हणजेच इम्रान बुखारी, तर यांच्या माध्यमातून पारितोषिक. सलग 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मात्र या दरम्यान मैदानावरती फलंदाज परततोय माघारी. बॅक टू द पॅव्हेलियन, कम ऑन डीजे मास्टर. थळ या गावातील इम्रान बुखारी जे रोह्याला वास्तव्यास असतात आणि अत्यंत चांगलं कॉमेडी समालोचन हे त्यांच्या माध्यमातून होत असं काका. आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व आणि हे पारितोषिक या ठिकाणी दर्शनसाठी लगावलं गेलंय. लागोपाठ 3 षटकार 1000 रुपये त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी गुगल पे येतील. तो बोलतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला एक अंतिम षटक आहे. शुभम राईट अमाउंट द विकेट, नो चेंडू आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. बिगर आउट ऑफ द पाक षटकार. नो चेंडू आलाय, त्यानंतर असेल तो म्हणजेच फ्री हिट. आतापर्यंत 2 षटकार आलेत, 1 विकेट आली. यानंतर फ्री हिटचा चेंडू असेल. स्कोरबुक वरती हालचाल. 36 धावा बनल्यात. तानाजी द अनसंग वॉरियर्स हिंदी चित्रपट, अजय देवगण यांचा अभिनय आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात बलाढ्य किल्ला 500 मावळ्यांनी जिंकला होता तानाजी मालसुरे यांनी. 36 धावा 36 स्कोरबुक वरती बनल्यात. यावेळेचा फटका, पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स सीमा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. कमबॅक करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल. गोलंदाज शुभमने जर विकेट घेतली तर मॅच मध्ये कमबॅक होईल मित्रांनो. चांगला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू. कमबॅक. आत्मपरीक्षण केलं काका, काय चुकतंय त्याच्यावरती विचार केला आणि मग मात्र अगदी समोरच्याला नेस्तनाबूत करणारी ही गोलंदाजी. 40-40. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला शुभमने. मी म्हटलं होतं शुभमकडे ती कॅपॅसिटी आहे. सुरुवातीला आल्यानंतरच गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये प्रामुख्याचा गोलंदाज बनलाय. शेवटचा एक चेंडू बाकी, 1 टू गो. एक अंतिम चेंडू बाकी आहे. यावेळेस पहिल्या सोडणारा चेंडू होता असं पंचांचं म्हणणं होतं. अगदी चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. लेगबाय स्वरूपामधील धाव या ठिकाणी मिळाली आणि स्कोरबुक वरती आणखी अतिरिक्त धाव. 42 धावा आल्या. 43 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. 3 षटकांमध्ये 18 चेंडूवरती 43 रन्स टू बी नीडेड. अशा पद्धतीने सामना रंगलाय. पहिलं सत्र खेळाचं संपलंय. येणारे 18 चेंडू 43 धावांची गरज. सामन्यामध्ये कोणाचं जमेल आणि कोणाचं बिघडेल हे पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना घेऊन जातोय काका मात्रे सर यांच्याकडे. ओव्हर टू यू काका. धन्यवाद.
तर पुढच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. जयमान मिळकतकार आणि ओबी सूरज गव्हाणकर यांनी पुरस्कार केला NSC खानाव या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांना एकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. खानाव आणि मिळकतकार या दोन संघात पुढची लढत असेल. दोन्ही संघ नाही, माझा आवाज तुमच्यामध्ये येत असेल. नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा आमचे यश मापगावकर यांच्याकडे. तर त्या दरम्यान या ठिकाणी यानंतरचा टॉस केला जाणार आहे. जन्मन मिळकतकार विरुद्ध NSC खानाव. खानाव म्हटल्यानंतर हा देखील बलाढ्य संघ आहे. पूर्णतः खानाव उसर परिसरामध्ये या संघाचा दबदबा नेहमीच YouTube लाईव्हच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा त्या विभागामध्ये सुद्धा असतात काका. आणि जन्मन मिळकतकार निशांत कडवे त्या संघामध्ये अनेक यंगस्टर खेळाडू आणि असे बरेच खेळाडू आज मैदानावरती बघायला मिळतील. बघूयात आजच्या या घमासान युद्धामध्ये कोणत्या संघाला विजयश्री मिळेल. हॅलो, हॅलो. चला NSC खानाव आणि जन्मान मिळकतकार या दोन संघांनी नाणेफेक कक्षात याचे नाणेफेक संपन्न होईल. NSC खानाव ओबी सूरज गव्हाणकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. वेळ जोडू नका, लगेच या, कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. आपल्याला सामन्याकडे लगेच वळायचं आहे. दोन्ही संघांना एका नम्र विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका बाजूला आपण पाहतात तो या ठिकाणी टायगर सासवण आणि शिवबहाशिवरे या दोन संघात एक बलाढ्य सामना, मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. या अर्थातच श्री काळभैरेश्वर क्रीडा मंडळांच्या वतीने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये धावांचे उच्चांक, धावांचे निच्चांक नोंदले, अनेक रेकॉर्ड्स ह्या नोंदल्या गेल्या. खानाव संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. ओबी सूरज गव्हाणकर पुरस्कृत NSC खानाव आणि दुसरीकडे अर्थातच यावेळी जय हनुमान मिळकतकार या दोन संघात ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. काका एक मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतोय. आपण ज्यांच्या हस्ते टॉस करणार आहोत असे सन्माननीय सचिनजी भगत यांचा सर्वात मोठा मँगो बिझनेस आहे आणि आरू मँगोज पूर्ण अलिबाग नाही तर रायगड मध्ये सुद्धा फेमस आहे. या दरम्यान आसमानाला गवस निघालणारा फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ओव्हर टू यू काका. तर जाऊया आपण आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. अर्थात सचिनजी भगत सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. जय हनुमान मिळकतकार आणि NSC खानाव. छापा आणि काटा, हेड एंड टेल. आणि इथे नाणेफेक 2 मिनिट थांब, चालत बोलायचं नाही त्याला बोलायचं नाही. तर खानाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. मिळकतकार संघाच्या संघाने माझ्यासोबत आहेत. आपल्या वाटेला फलंदाजी येते. आपण किती धावांचं योगदान द्याल? 4 षटकांचा सामना आहे. एक 60-65 पर्यंत धावसंख्या करू. 67 धावांचा उच्चांक आहे. आपण 60-65 धावांचं निश्चितच या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्हाला देखील आपण शुभेच्छा देऊया, कारण सामना सुरू आहे. जाऊया यश मापगावकर यांच्याकडे. दरम्यान हा चेंडू हुक केलाय. इथे मात्र क्षेत्रक्षेत्र चेंडू आहे आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. मॅटर करणारी होती. विश्वेश हा आक्रमक जितका आहे तितका संयमी सुद्धा आहे. ॲज पर मॅच सिच्युएशन त्याला खेळता येतं. अशा अनेक सामन्यांमध्ये त्याला खेळताना आपण बघितले काका. मग ते दिघोडीचं मैदान असू देत, ॲज पर मॅच सिच्युएशन खेळायचा. एखादा खराब चेंडूवरती फटका खेळायचा. मात्र यावेळेस शॉर्ट सिलेक्शन खेळत असताना टायमिंग साध्य करता आला नाही आणि विश्वेशला परतावं लागते. या संघामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे मित्रांनो. अगदी शेवटपर्यंत येणारा खेळाडू सुद्धा षटकार मारू शकतो. अशी इतकी मोठी बलाढ्य बॅटिंग लाईनअप असताना
या धावा बनवण्यासाठी पार्टनरशिप येणं गरजेचं आहे. एका बाजूला ऋषभला टिकून खेळावं लागेल, दुसऱ्या बाजूनं एका खेळाडूला चार्जअप खेळावं लागेल, गिअर चेंज करावे लागतील. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव प्रक्षेपित करायचा असेल तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे दाखवावं लागेल. आणि तेच मैदानावरती करून दाखवणार का याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय मंथन डाकी. षटक क्रमांक पहिले त्याच्या माध्यमातून आलाय. फलंदाज सुशांत. यावेळेस मात्र पायचीत स्वरूपामध्ये सर्वात मोठी विकेटचा पतंग. लेग बिफोर द विकेट. सुशांत बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. या पूर्ण मंडळासाठी ज्या प्रमुख मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक येत आहेत. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक प्राप्त करणारा मानकरी ठरतोय तो म्हणजेच मंथन डाकी. जोरदार टाळ्या त्यासाठी वाजल्या पाहिजेत मित्रांनो. कम ऑन डीजे मास्टर. आम्ही या ठिकाणी अनाउन्स केलेला आहे. जयमान मिळकतकार विरुद्ध ओवी सूरज गवाणकर पुरस्कृत NSC खानाव. तर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर आपली लढत आहे आणि दोन्ही संघांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा कुठेही जाऊ नका. हा सामना संपल्यानंतर आपली मॅच अगदी लगोलग आम्ही घेणार आहोत. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मंथनच्या नावावरती. चांगला प्रयत्न केला होता. अलॉंग दी कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग वरून स्क्वेअर लेग रिजनला येईल अगदी तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळेल. एक धाव. 7 धावा आल्यात. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. 43 धावांचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूवरती 36 धावांची रिक्वायरमेंट म्हणजे प्रति षटकामध्ये 18 धावांची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. प्रति षटकामध्ये 3 बिग हिट्स या मैदानावरती तुम्हाला मारावेच लागतील. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र ऋषभला या ठिकाणी टिकून खेळण्यासोबत आक्रमकपणा दाखवावा लागेल. षटकामध्ये तब्बल 3 विकेट गेल्यानंतर मॅचवर फलंदाजी. दोन षटकांमध्ये 36 धावा. पहिला चेंडू पुलटॉ चेंडू होता आणि या चेंडूवरती या मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो अगदी निष्फळ ठरला होता. अत्यंत जमेची बाब बोलायची झाली तर टायगर लेन सासवड संघाच्या बाजूनं आता ऋषभ स्ट्राईक वरती आला. ज्या ऋषभचा फॉर्म अगदी चांगला आहे. जर ऋषभ मैदानावरती टिकून खेळला तर मॅच सिच्युएशन बदलू शकतो हे देखील त्यांना नक्की माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या 11 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 35 धावांची. सामना दोन्ही संघांच्या बाजूने समतोल तराजूमध्ये अजून सुद्धा
मी म्हटलं होतं फुल टॉस चेंडू टाकाल तर चेंडू बाहेरून मागवावा लागेल. चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. तुम्ही ऋषभला फुलटॉस चेंडू करू शकत नाही. फुलटॉस चेंडू जर तुम्ही कराल तर चेंडू बाहेरून मागवावा लागेल. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती ऑन द ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय या चेंडूवरती डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण होते दुसऱ्या लावायचा प्रयत्न करत नाहीये कारण अजूनही मॅच बाकी आहे मित्रांनो. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण या सामन्यामध्ये कधीही पलटवार होईल ही तर सुरुवात केली होती ऋषभने. धावफलकावरती 15 धावा आल्या. 43 धावांचं शिवधनुष्य पेलायचंय. 9 चेंडू 28. यावेळेचा फटका हवेमध्ये मारण्यास प्रवृत्त केलाय. चांगला प्रयत्न केला होता मात्र केवळ एक धाव. कारण स्ट्राईक ही ऋषभकडे राहिली तर या मॅच मध्ये मित्रांनो रोमांचकपणा पाहायला मिळेल. हीच गोष्ट ऋषभला सुद्धा माहिती आहे. येणारे 8 चेंडू 27 धावांची रिक्वायरमेंट. ऋषभ स्ट्राईक वरती सज्ज. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा फटका ऑन द राईट स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू आर पार गगनभेदी गगनचुंबी षटकार. या ठिकाणी मैदानावरती ऋषभचा विषय हार्ड आहे आणि टायगर लेन सासवणे संघाचा ट्रम्प कार्ड हा ऋषभ आहे. आणि अशा वेळेस जर ऋषभ मैदानावरती टिकला तर समोरच्या गोलंदाज कोणी असू देत मग त्याच्यावरती आक्रमण होईल. ही पार्टनरशिप जर ब्रोक करता आली तर आणि तरच शिवबा शौर्या या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतेल. आता जर विचार केला तर येणारे 7 चेंडू 21. ऋषभने आतापर्यंत 2 बिग षटकार मैदानावरती लगावलेत. शिवबा शौर्य संघाने चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती मात्र या षटकामध्ये पूर्णतः डॉमिनेट करणारी ही फलंदाजी ऋषभच्या माध्यमातून. एकवीस धावांची रिक्वायरमेंट. 21 रन्स टू बी निडेड. काय काका मैदानावरती माहोल गरम झालाय. अगदी जर आपण विचार केला समुद्र किनारी येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी सुद्धा आहेत मात्र त्याचबरोबरीने मैदानावरती वातावरण थोडंसं तापलंय सुद्धा. कारण 6 चेंडूवरती 21व्यात टायगर लेन सासवणे संघाचा हा ऋषभ शिलदणकर आज अगदी योद्ध्याप्रमाणे लढतोय आणि तो जर मैदानावरती टिकला तर मॅचचा रिझल्ट काही वेगळा असेल. या मैदानावरती ऋषभची विकेट आली तर शिवबा शौर्य या पूर्ण मॅच वरती कब्जा करेल हे सुद्धा मी या ठिकाणी प्रेडिक्ट करतोय. कारण आपण समालोचक केवळ प्रेडिक्ट करू शकतो मॅचचा रिझल्ट काही वेगळा येऊ शकतो काका. आणि 6 चेंडूवरती 21 म्हटल्यानंतर मॅच ऑन आहे. What a fantastic catch! Fabulous, tremendous, phenomenal, astonishing. नजरेचं पाळणं पेरणारी कॅच आणि ही कॅच नक्कीच कुमारी देविका रोमिल भगत यांच्या नजरेमध्ये सुद्धा आली असेल. कम ऑन डीजे मास्टर.
अर्थानं काही वेळा आपल्या उंचीचा आपल्याला फायदा होतो. कद बडा तो पद बडा. आज मैदानावरती आपण विचार केला तर केतनची उंची एक फॅक्टर ठरली. जर इतका उंच खेळाडू नसता तर केतनला नक्कीच हा चेंडू मिळाला नसता. त्याच्या जागी दुसरा कोणता खेळाडू असता हा चेंडू षटकारच होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतोय अशी हाईट रवी शास्त्री यांची होती. आता मात्र येणाऱ्या 4 चेंडूवरती जिंकण्यासाठी 21 धावांची रिक्वायरमेंट. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. या स्पर्धेमध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट साठी एक आकर्षक ट्रॉफी आहे. नक्कीच केतनने घेतलेला कॅच मी नक्की म्हणेन की या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेलांमध्ये एक झेल होता. गोलंदाजी करण्यासाठी शिवबाशोरे संघाचा गोलंदाज भूषण मैदानावरती. ऋषभ शिंदनकर मैदानावरतून परततोय. मात्र अत्यंत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला आणि अंततः त्याला या ठिकाणी विकेट गमवावी लागली काका. कारण प्रतिस्पर्धी याने जाळं फेकलं होतं. आपल्या साथीदाराने साथ दिली असती तर नक्कीच ऋषभने हा सामना शेवटपर्यंत नेला असता. कम ऑन डीजे. तीन चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू आला. दोन चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू 20. काका आता मात्र जर आपण विचार केला तर ऋषभची विकेट केल्यानंतर अक्षरशः कोलाप झालेली ही खेळी आपण बघितली. टायगरलाईन सासवडे संघाची एक अंतिम चेंडू आहे. गुड टू गो. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार येतोय. षटकार. या ठिकाणी शिवबाशुरे संघानं 12 धावांनी विजय. या संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय आणि तिसऱ्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहोत. एक अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी करून दाखवला, त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन. प्रतिस्पर्धी संघ टायगरलाईन सासवणे देखील कडवी झुंज त्यांनी मैदानावरती दिली. या स्पर्धेमध्ये आपण देखील चांगला खेळ करून दाखवलात. थोड्याशा मिस्टेकने आपल्याला सामना गमवावा लागला, हरकत नाही. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय आणि बोलतोय पुन्हा एकदा या मायक्रोफोन